रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळखुट गावात पावसाचं पाणी घरात शिरलं. पावसाचं पाणी शिरल्यानं 8 ते 10 घरांचं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच. इराई, वर्धा आणि वैनगंगा नदीला पूर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीतील मेडीगट्टा लक्ष्मी धरणातून 4.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नियंत्रणात तर इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग जलमय. रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. पुजारी टोला धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीत मुसळधार पाऊस. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ. फोटो काढण्यासाठी कृष्णाकाठी तरुणांची मोठी गर्दी. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. विसर्ग वाढवल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला काहीसा दिलासा. सांगलीतील शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली. वारणा नदीनं काही ठिकाणी पात्र सोडलं.